बऱ्याच लोकांचा हॅक होण्याचा पॅटर्न आहे. तो पॅटर्न फक्त पासवर्ड आहे. काही चायनीज फोन जे आहेत, 90% चायनीज फोन जे वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडतात, त्यांचे स्वतःचे इंटरनल ॲप्लिकेशन तेच डेटा चोरतात. म्हणजे तुमचा मोबाईलच ॲक्च्युअली प्रॉब्लेमॅटिक आहे. जसं रिसेंटली एका इन्शुरन्स कंपनीचा 3.1 CR असा कस्टमर डेटा डार्क वेबवरती डिसेंबरमध्ये पब्लिश झाला. आता तुम्ही जर सर्वात मोठी बँकेची प्रोसेस म्हटलात तर पुण्यामध्ये सर्वात मोठी बँक आहे, त्या बँकेचे 94.6 कोटी रुपये गेले. नमस्कार, हॅलो आणि वेलकम. आजच्या अनुभवांकाच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मला वाटतं आपल्यापैकी बरेचसे लोक या डिव्हाइसमधनं म्हणजे फोनमधनं हा व्हिडिओ बघत असतील. कोणी टी व्हीवर बघत असेल, कोणी कम्प्युटरवर बघत असेल, लॅपटॉपवर बघत असेल. हे जे सगळे डिव्हाइसेस आहेत, तुम्हाला माहिती आहे, हे सगळे हॅकेबल आहेत. कोणी पण हे हॅक करू शकतं, जर का आपण काळजी घेतली नाही तर. आजचा एपिसोड याच्यावरच आहे की हॅकिंग कसे होतात, त्याच्यापासून आपण काळजी कशी घेतली पाहिजे. त्यासाठी आपण आज इन्व्हाइट केलं होतं अमर ठाकरे सर यांना. ते सायबर सिक्युरिटीमध्ये एक्सपर्ट आहेत आणि आज त्यांनी खूप इन्साइटफुल अशी माहिती दिलेली आहे. सो एपिसोड पूर्ण बघा. तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचे पण काही प्रश्न असतील तर कमेंट करा. नमस्कार सर, अनुभवांकात आपलं स्वागत आहे. सायबर सिक्युरिटी ॲक्च्युली आम्हाला खूप दिवसांपासून हा टॉपिक कव्हर करायचा, कारण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सो व्हिडिओ खरंच पूर्ण बघा. सायबर सिक्युरिटीमध्ये आपण एक्सपर्ट आहात, पण त्याच्या आधी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, इव्हन प्रेक्षकांना, की तुम्ही या क्षेत्रामध्ये कधी आलात आणि असं काही घटना घडल्या का तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये यावं? हा ॲक्च्युली हा जो प्रवास आहे हा ॲक्सिडेंटल झाला आहे. मी कॉलेजमध्ये असताना याची सुरुवात झाली का यस मला त्यामध्ये थोडीशी रुची वाटत होती की यस आपण करायला पाहिजे. पण मी जेव्हा बेसिक कोर्सेस करण्यासाठी गेलो पुण्यामध्ये, तेव्हा मला वाटलं का अरे आपण जावा डेव्हलपमेंट किंवा टेस्टिंगचे कोर्स करावेत. पण अचानकपणे जागा फुल झाल्यामुळे दुसऱ्या क्लासमध्ये मला बसावं लागलं आणि तिथून ही जर्नी चालू झाली. आणि ती जर्नी 2007मध्ये जशी स्टार्ट झाली, तर ती आत्तापर्यंत कंटिन्युअसली काम करते आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं मला शिकायला भेटतं, वेगवेगळे प्रोसेस शिकायला भेटत आहे. आता नेमकं सायबर सिक्युरिटीमध्ये काय म्हणजे काय जॉब असतो, काय करावं लागतं आणि त्याच्यामध्ये त्याचं डेफिनेशन आपण थोडं एक्सप्लेन करून सांगाल का? सायबर सिक्युरिटीमध्ये ना बरेच सारे प्रकार आहे. सायबर सिक्युरिटीच्या वेगवेगळ्या जॉबच्या प्रोसेसमध्ये म्हणजे जसं टीमच्या बाबतीत बघितलं म्हणजे रेड टीमिंग आहे. तर रेड टीमिंगची प्रोसेस जर मी हे फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसमध्ये बोलतो आहे. याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे हॅकर्स असतात. जसं हॅकरच्या प्रोसेसमध्ये बघितलं, ब्लॅक हॅट असतो, ग्रे हॅट असतो आणि व्हाईट हॅट असतो. आपण व्हाईट हॅटच्या प्रकारामध्ये बघतो जे इथिकल प्रोसेसमध्ये येतात. इथिकल प्रोसेसमध्ये म्हणजे काय का तुम्हाला सांगितलं जातं का येस ही एक प्रकारची अशा प्रकारची व्हलनॅबिलिटीज आहे. याच्यामुळे होणारे असे प्रॉब्लेम जसं डॉक्टर कन्सल्ट करतो, जसे वकील कन्सल्ट करतात का अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारचा जो काही प्रॉब्लेम आहे, जे काही व्हलनॅबिलिटीज आहेत, जे काही हॅक होण्याचे चान्सेस आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला हे प्रिकॉशन्स घ्यावे लागतील. जसं डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, तशा प्रकारच्या त्याच्यामध्ये मोडतात हे व्हाईट अटॅकर्स. तर व्हाईट अटॅकर्स गव्हर्नमेंट्सला किंवा ऑर्गनायझेशनला सपोर्ट करतात. सेकंड, जे ब्लॅक हॅकर्स असतात ते न विचारता कोणत्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटची इन्फॉर्मेशन बाहेरच्या लोकांना किंवा डार्क वेबवरती प्रसिद्ध करतात. ग्रे अटॅकर्स दोन्ही प्रकारचे असतात. ते ब्लॅक हॅटसारखं पण काम करतात, पण ते त्या प्रोसेसमधून ग्रे हॅट अशा प्रकारचं जन्मलेला असतो. तो एकाच याच्यामध्ये ऑर्गनायझेशनला, गव्हर्नमेंट्सला चांगल्या पद्धतीचं पण काम करण्याचा प्रयत्न करतो. त्याला ग्रे हॅट असं म्हणतात. आपण व्हाईट हॅट हॅकरचं जर बघितलं, नॉर्मल जॉबच्या प्रोसेसमध्ये व्हाईट हॅट हॅकर्स हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर हा जो व्यक्ती आहे याच्यामध्ये टीम्स पडतात. टीम्स म्हणजे जर तुम्ही रेड टीमिंगमध्ये आहात, तर तुम्ही अटॅक मोडमध्ये असतात. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनच्या इन्फ्रावरती किंवा वेबवरती जर तुम्हाला अटॅक करायचं असेल, इंटरनल चेक करण्यासाठी प्रिकॉशनरी, तर त्याला रेड टीमिंग असं म्हणतात. तुमच्याच इंटरनल टीमला अटॅक आलेला आहे, त्याला डिफेन्स करायचं आहे.
म्हणजे सॉक, सिम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसेस त्यामध्ये असतात. दुसरी प्रोसेसची टीम असते पर्पल टीम, जी कंप्लायन्सेस प्रोसेस असते. ओके. आणि तिसरी प्रोसेस जी टीम असते ती असते ब्ल्यू टीम. म्हणजे ब्ल्यू टीमची काम काय असतं का तुमच्याकडे येणारा जो अटॅक आहे त्याला डिफेन्स करणे. तर डिफेन्स करण्याच्या प्रोसेसमध्ये पण बरेच सेक्टर्स पडतात कंप्लायन्सेस प्रोसेसला. रेड टीमिंगच्या प्रोसेसमध्ये पण बरेच सेक्टर्स पडतात का तुम्हाला कोणत्या लेवलचा प्रोसेस बनायचा रेड टीमिंगमध्ये. आणि तेच पर्पल टीमच्या प्रोसेसला पण बरेच प्रोसेस पडतात का कंप्लायन्सेस प्रोसेस बाकीच्या ज्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर ह्या 3 फॅक्टर्समध्ये टीमला डिवाईड केलं जातं कोणत्याही प्रोसेसमध्ये. कोणताही व्यक्ती सगळं म्हणजे हॅकर एकच काम म्हणजे एकच व्यक्ती सगळ्या ठिकाणी नाही करू शकत. म्हणजे हॅक होताना तुमचं रेफ्रिजरेटर पण हॅक होऊ शकतं, तुमचं कार पण हॅक होऊ शकते, तुमची होम सिस्टीम जी आहे, डिजिटल होम सिस्टीम ती हॅक होऊ शकते. त्याचबरोबर तुमची सिस्टीम्स हॅक होऊ शकते, तुमचे सर्व्हर्स, फायरवॉल्स, राउटर्स सगळ्या गोष्टी हॅक होऊ शकतात. तर त्याच्यासाठी वेगवेगळे लोकं त्या पद्धतीने बनले. म्हणजे तुमचे क्लाउडच्या रिलेटेड असेल तर क्लाउडचे लोकं बनले आहेत. त्या पद्धतीने कारण त्यांनी त्याचं इन डेप्थ नॉलेज घेतलंय त्याच्यामधले लॅकुना शोधून देण्यासाठी. तर ह्या प्रकारची जॉब अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये जसं-जसं डिजिटायझेशन वाढतंय, जसं-जसं प्रोसेस वाढतंय का अं, जसं तुम्ही बघितलं का वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये एस-ए-पीज यूज केले जातात. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जर जर तुम्ही बघितलं वेबसाईट्स नवीन-नवीन पद्धतीने ओपन केले जातात. ए-आयचे काही टूल्स त्याच्यामध्ये टाकले जात आहेत. त्याचबरोबर इंटरनल इन्व्हेंटरीजपासून ते वेगवेगळ्या सिस्टम डोअर लॉक्स टाकले जातात. पण जसे-जसे डिजिटायझेशन होतं तसं-तसं त्याच्या व्हलनॅबिलिटीजसुद्धा यायला चालू होतात. त्याच्यामधले येणारे प्रॉब्लेम्ससुद्धा त्याच्याबरोबरच येतात. जसं ते ओल्ड होत जातं. आता नॉर्मल एखादी जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला 9 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला एनी हाऊ कंडिशन असे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, की जे तुमच्या व्हलनॅबिलिटीज क्रिएट करू शकतात. पण मोस्ट ऑफ द लोकांनी वेबसाईट बनवल्यानंतर त्याच्याकडे बघतच नाही. असे बरेच सारे प्रॉब्लेम्स असतात. तर हा एक फॅक्टर झाला का त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला करिअरची म्हणजे पुढं जाऊन मोठ्या प्रमाणाची शक्यता आहेत. याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये पॉवर प्लांट्स आहेत. त्याचबरोबर न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत. वॉटर डिस्ट्रिब्युशन सिस्टम्स आहेत. एनर्जी डिस्ट्रिब्युशन जसं पॉवरचं बोललो मी, एनर्जी डिस्ट्रिब्युशन सिस्टम्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अजून मेन सेक्टर्स म्हणजे सॅटेलाईट, इंटरनेट, टेलिकम्युनिकेशन्स याच्यामध्ये असणारे जे प्रोसेस आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारच्या टीम्सनी कामं होत असतात. ऑटोमोबाईल सेक्टर्समध्ये तुमची कार्स आहेत, तुमच्या घरामध्ये असलेला रेफ्रिजरेटर किंवा तुमचा मॉब आहे, इव्हन तुमचं सिस्टीम आहे, तुमचं डोअर लॉक आहे. अशा सगळ्या गोष्टींमध्ये उद्या चालून हॅक होण्याची शक्यता असल्यामुळे त्या प्रकारचे आय-ओ-टी रिलेटेड इंजिनियर्स ते त्या गोष्टीमध्ये शिफ्ट होऊ शकतात, ज्यांना ते माहीत आहे. दुसरे ओ-टी रिलेटेड जे ओ-टीमध्ये काम करतात, ओ-टी सिक्युरिटीमध्ये काम करू शकता. ऑटोमोटिव्हवाले जे लोकं आत्ता काम करतात ते पण सायबर सिक्युरिटीचा त्या प्रकारचं काम करून ते तिकडे शिफ्ट होऊ शकतात. मग त्यांना वरचे प्रमोशन्स असेल किंवा नवीन गोष्टी त्यांना शिकण्यासाठी मिळू शकतात. आणि सेम ॲज नॉर्मल डेव्हलपरसुद्धा ह्या वेबसाईट सिक्युरिटीच्या प्रोसेसमध्ये येऊ शकतो. कारण की त्याला इंटर्नल लॅकुनाज माहिती आहे, कुठल्या प्रकारे कोड केला जातो, काय होऊ शकतं आणि कशाप्रकारे जाऊ शकतो. इव्हन नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर नॉर्मल तो सिक्युरिटीच्या प्रोसेसला येण्याची शक्यता दाट असू शकते, जेणेकरून त्याला त्याचा करिअर अंदाज जास्त बांधता येऊ शकतो. ओके. आता तसे बरेच प्रश्न आलेत माझ्या डोक्यात, पण आपण वन बाय वन जाऊयात. सगळ्यात नक्कीच. पहिले आपण आहे ना बेसिक गोष्ट बघूयात. म्हणजे जसं आता आजकाल सगळेच जण व्हॉट्सॲप वापरतात किंवा सोशल मीडिया वापरतात आणि आपण बऱ्याचशा न्यूज पण ऐकतो. डिजिटल अरेस्ट असेल किंवा UPI मधनं काही फ्रॉड्स होतात. सो ह्या ज्या गोष्टी होतात, ह्या गोष्टी मला वाटतं ठरवून जे हॅक करत असेल ते ठरवून केल्या जातात. पण जे वापरणार आहेत, डिव्हाइस वापरणार आहेत, त्यांना या बाबतीत काही अवेअरनेस नसतो. तर या गोष्टी नेमक्या घडतात कशा? आणि लोकांनी त्याच्यापासून सावधानता म्हणजे एक प्रायमरी लेव्हलला सावधानता कशी बाळगली पाहिजे सावधानता? नाही WhatsAppच्या पद्धतीने जर म्हणजे मी फक्त WhatsAppच्या रिलेटेडच नाही सांगणार, त्याच्यामध्ये सोशल मीडिया पण ॲड करेल. कारण की ह्या प्रश्नामध्ये सोशल मीडिया पूर्णपणे प्रत्येकजण यूज करतो. आत्ता जे आपले युजर बघतायत त्याच्यापैकी
मोस्ट ऑफ द लोक म्हणजे ज्यांनी YouTube वापरतात, जे बघतात त्यांचे स्वतःचे अकाउंट्स आहेतच. एकापेक्षा जास्त अकाउंट्स त्यांनी क्रिएट केलेले असतीलच. तर त्याच्यामध्ये सुद्धा असे बरेच सारे इश्यूज आहेत. तुम्ही जर त्याची टर्म्स कंडिशन वाचल्यात, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळतील. का तुमचे जे फोटोज तुम्ही अपलोड करताय सोशल मीडियावरती, ते फोटोज उद्या चालून तुमचे नसणार आहेत. त्याच्यासाठी लागणारा जो काही प्रोसेस म्हणजे तुम्ही तुमची मेमरीज क्रिएट करतात तिथे. पण उद्या चालून त्याला ॲक्सेस करण्यासाठी सुद्धा पैसा लागू शकतो. तुम्हाला माहीत नाही आहे त्या गोष्टी. कारण की त्यांच्या टेक्निकल ॲडवायझरने तेच सांगितलं आहे का आमच्याकडून डेटा लीकेज झाला. तुम्ही आम्हाला कोणत्याही प्रकारचं पे नाही करत आहे इथे. पण आमची संपत्ती, आमची ॲसेट्स म्हणजे तुम्ही आहात. तुमचे डेटा आहे. तर ह्या गोष्टीने तुम्हाला आपल्याला सांभाळलं गेलं पाहिजे. आपल्याला माहीत पाहिजे की येस, ह्या गोष्टीने कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. उद्या चालून आपली जी लहानपणापासूनची आत्तापर्यंत जी काही मेमरीज आहेत, त्या मेमरीज आपण सोशल मीडियावर टाकल्या, त्याच्यामुळे होणारे जे चेंजेस आहेत, ते चेंजेस त्यांना दिसतायत. कुणाला कोणत्या प्रकारची गोष्टीची गरज आहे. जसं तुम्ही आता तुमचा मोबाईल बघितला. WhatsAppवरती तुम्ही एखादी गोष्ट लिहिता किंवा Facebookवरती एखादी गोष्ट लिहितात किंवा तुमच्याबरोबर जे काही डिस्कशन चाललं आहे, त्याच प्रकारच्या रील्स तुम्हाला दिसतात. त्याच प्रकारचे जर तुम्ही रील्सवरती किंवा एखाद्या ठिकाणी Flipkartला सर्च केलं, की मला असं काहीतरी पाहिजे आणि तुम्ही त्याला विश लिस्टमध्ये टाकलं, तर त्यामध्ये होणारे जे काही इम्पॅक्ट्स आहेत ॲज अ कॅशेसनुसार म्हणजे मोबाईल जो कॅशे असतो, तो रीड करतो आणि तो सांगतो Amazonला का येस अशा प्रकारचे आहेत, तुम्ही एनी ऑफ कंडिशन याला बाय करा. आत्ता नाही तर उद्या त्याचं डिस्काउंट ऑफर अशा प्रकारच्या गोष्टी चालतात. जसं तुम्ही विचारलं WhatsAppच्या रिलेटेड बरेच सारे लोकं जे आहेत, ते अनऑथेंटिकेटेड पद्धतीने तुम्हाला हॅक करू शकतात. म्हणजे कसं, की तुमचा असलेला जो मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही WhatsApp ओपन केलेला आहे. त्या WhatsAppच्या याच्यावरती तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन नाही लावलाय. तुमच्या WhatsAppला म्हणतो, तुमच्या WhatsAppच्या याला तुम्ही पिन लावलेला आहे. नॉर्मल पिन म्हणतो मी. नॉर्मल पिन लॉक नावाच्या ॲप्लिकेशनने वेगवेगळ्या नावाच्या ॲप्लिकेशन त्याच्यावरती येऊ आपण. पण त्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशननी जेव्हा तुम्ही लावतात, तुम्ही फक्त त्याला वरून प्रोटेक्ट करताय. इंटरनल प्रोटेक्ट नाही करत आहे. जर तुम्ही तुमच्या WhatsAppच्या सेटिंगमध्ये जाऊन जर 2 स्टेप व्हेरिफिकेशन केलं, तर 100% तुम्ही सिक्युअर राहू शकाल. कारण की तो जो 6 अंकी नंबर आहे, तो फक्त तुम्हाला माहीत आहे. दुसरी गोष्ट त्याच्यावरती असलेला ईमेल आयडी आहे. जर चेंज करायचं असेल, तर तुम्हाला तिथं फॉरगेट करून तुम्हाला चेक करू शकता. पण तुमचा जो ओ-टी-पी आहे, म्हणजे तुमचा 6 अंकी जो नंबर आहे, तो नंबर जर कोणाच्या हाती गेला, तर तुमचं WhatsApp ॲक्सेस होऊ शकतं. जर तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन टाकलं नसेल, तर 101% तुम्हाला त्याचा सामना करावा लागू शकतो. कारण की जोपर्यंत तुम्ही ते ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करताय, तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर तुमच्याकडे असून सुद्धा तुम्हाला ॲक्सेस नाही करता येणार. त्याचं कारण एकच आहे, त्याने टाकलेलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन आणि त्या 2 स्टेप व्हेरिफिकेशनमुळे बरेच असे लोक आहेत जे स्वतःचा ओ-टी-पी देऊन टाकतात. WhatsApp हॅकरने ॲक्सेस केल्यानंतर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स नाशिकमध्ये 31 लोकांच्या बाबतीमध्ये घडलेले आहे. ज्यावेळेस 2 स्टेप व्हेरिफिकेशन स्टार्ट झालं होतं, त्या स्टार्ट झाल्याच्या प्रोसेसला 31 लोकांमध्ये 29 महिला आणि 2 पुरुष होते. अशा लोकांच्या याच्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स घडल्यानंतर ती जी समाज प्रबोधन आहे, त्यामध्ये बरेच सारे समाज प्रबोधन वेगवेगळ्या पद्धतीने गव्हर्नमेंट्सकडून करण्यात आले. अशा-अशा प्रकारचे प्रावधान करण्यात आले, का असं तुम्हाला स्टेप घ्यावे लागणार आहे, प्रोसेस करावे लागणार आहे. समाज माध्यमांनी पण त्याच्यावरती बऱ्याच चांगल्या प्रकारची कामं केले, जेणेकरून तो प्रॉब्लेम निघून गेला. पण अजून पण बऱ्याच लोकांना त्या गोष्टींची माहिती नाही आहे, का WhatsAppवर येणारी प्रत्येक लिंक गिफ्टची, ती तुम्हाला किती प्रॉब्लेम करू शकते. तुमच्याकडे मोबाईलमध्ये असलेला कोणताही इन्स्टॉलेशन कोणत्याही ॲप्लिकेशनचं, जे गेम असू द्या किंवा कोणत्याही गोष्टींसाठी असू द्या किंवा उद्या चालून तुम्ही एखादं कॅलेंडर डाउनलोड केलं, जे अननोन वेबसाईटवरून आहे. जर ते प्ले स्टोअरमधून नाही आहे, तर असे बरेच सारे इश्यूज आहेत. तर सगळ्यात ऐरणीचा विषय म्हटला तर डिजिटल अरेस्ट. हा सगळ्यात मोठा विषय आहे. डिजिटल अरेस्ट म्हणजे एक एआयनी मॉर्फ केलेला चेहरा, जो पोलिसांचा म्हणून सांगितला जातो आणि तो जो समोरच्या व्यक्तीला म्हणतो, की मी तुम्हाला आता अटक करेल आणि तुम्ही अशा-अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट केले. तुम्हाला आता काही जरी झालं, तर मी तुम्हाला अटक करेल. मला तुम्ही एवढे पैसे पाठवा.
तर बंगलोरच्या एका व्यक्तीने 11 कोटी रुपये पाठवले. नाशिकमध्ये 59 लाख रुपीज आत्तापर्यंत एका व्यक्तीचे मॅक्झिमम गेलेले आहेत. तर हे जे लोकं आहेत, हे लोकं नेमकी करता काय? हे लोकं त्या व्यक्तीला अशा प्रकारे काहीतरी सांगतात का तुम्हाला अशा-अशा प्रकारचा जो फिअर आहे, तो फिअर पूर्णपणे टाकतात का तुम्ही एनी हाऊ कंडिशन तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकेल. डिजिटल अरेस्टच्या अगोदर ते लोकं काय करायचे का ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे काय, तुमचा फोटो कॅप्चर करायचे आणि पुढं समोर एखादी मुलगी, त्या मुलीचे खराब फोटोज, अश्लील फोटोज तुम्हाला दाखवून तुम्हाला ब्लॅकमेल करायचे की हे तुम्ही बघत होतात. आता आम्ही व्हिडिओ YouTubeवरती लाईव्ह करून देऊ आणि YouTubeवरती लाईव्ह करतानाचे सुद्धा स्क्रीनशॉट टाकून द्यायचे. जेणेकरून तो व्यक्ती घाबरून जायचा आणि तो त्यांना 50,000-60,000 किंवा 2 लाख 5 लाखापर्यंत पण देऊन टाकायचा. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो जो काळ होता, म्हणजे मागच्या 2 वर्षांपूर्वीचा, तो काळ निघून गेला. बरेच सारे लोक त्यामध्ये फसले. बऱ्याच साऱ्या लोकांनी सुसाईड केले यासाठी का आपली इज्जत जाईल. आता हे सगळं केल्यानंतर ते लोकं थांबायचे नाही. 10,000-20,000 घेतले. ते अजून जास्त पैसे मागायचा प्रयत्न करायचे. त्यामुळे बरेच लोकांचे याच्यात जीव पण गेलेत. पण हे आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर बघितलं, या सगळ्या प्रोसिजरमध्ये जर बघितलं, तर सगळ्यात मोठं कारण काय? मोबाईल कसा वापरावा किंवा किती वापरावा, कधी वापरावा याचं कमी असलेलं ज्ञान. म्हणजे ज्यांच्याकडे जो मोबाईल आहे, त्या मोबाईलचं जे ॲप्लिकेशन आहे त्याला माहीत नाही आहे ते कसं यूज करायचं. माहीत नसताना सुद्धा म्हणजे काय म्हणतात, अनावधानाने असू द्या किंवा मजेकरता असू द्या, ते ॲप्लिकेशन यूज केलं जातं आणि त्याच्याने उलट झालेले जे परिणाम आहे, ते मानसिकरित्या किंवा आर्थिकदृष्ट्या खूप सारे हानिकारक प्रत्येकाला ठरू शकतात. हे ऑलरेडी प्रूव्ह पण झालं आहे. डिजिटल अरेस्टची जी गोष्ट बघितली तर असं पकडा तुम्ही की एक 35,000 ते 40,000 करोड ह्या डिजिटल अरेस्टमुळे आत्तापर्यंत वाया गेले लोकांचे. 1,000 करोड म्हणतोय मी, पूर्ण इंडियाभरातले. आपण जर बघितलं महाराष्ट्रभरामध्ये असे बरेच सारे केसेस आहेत. तुम्ही बघितले 2-2.5 लाख केसेस पेंडिंग आहेत. याच्या पाठीमागचं कारण खूप वेगळं आहे सर. जर आपण बघितलं का याच्यामध्ये आपण बघतो पिझ्झा 30 मिनिटामध्ये डिलिव्हर, ओके. ॲम्ब्युलन्स 10 ते 15 मिनिटामध्ये येते. त्याचबरोबर तुम्ही ब्लिंकिट बघितलं 15 मिनिटामध्ये येतं. म्हणजे जे पण ग्रोसरी असो किंवा काही पण असो, त्या सगळ्या फास्ट फूड असेल किंवा कोणत्याही गोष्टी असेल, त्या होतात. पण इथं अजून क्राईमच्या रिलेटेड जे नॉर्मल फिजिकल क्राईम जे होतात, त्याच्यासाठी 112 चांगल्या प्रकारचं काम करतंय. का 100% ते चांगलं काम होतच आहे. पण सायबरच्या रिलेटेड जेवढं फास्ट व्हायला पाहिजे, सोल्युशनच्या बाबतीमध्ये म्हणतो मी. केस दर्ज करण्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहेतच का मग फास्टली व्हायला पाहिजे. पण जे युजर बघतायत त्यांनी पण हे कळायला पाहिजे त्यांना का तुमच्या बाबतीत जर अशा प्रकारची काही घटना घडली तर तुम्ही cybercrime.gov.in वरती त्याच मिनिटाला जर तुम्ही रजिस्टर केलं तर तुमच्या बरोबर होणारा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. जर तुम्ही हे नाही केलं तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये अडकून राहावं लागेल आणि प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. अशा केसेस आपण त्याच्यावर डिस्कस करूयाच. सर जे काय सांगतात लिंक्स म्हणा किंवा कॉन्टॅक्ट नंबर ते मी डिस्प्ले तर करेलच, पण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण चेक करा. मी एकदा सरांबरोबर बसून जे काही लिंक्स आहेत त्या व्हेरीफाय करूनच आपण यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत. सो एनिवे आपण कंटिन्यू करू की जसं आत्ता आपण लॉ एन्फोर्समेंटबद्दल पण आपण बोललात की ब्लिंकिट आपल्याला 10 मिनिटात मिळतं किंवा ॲमेझॉन एका दिवसात सगळं पोचवतं. तर सायबर क्राईम जेव्हा होतात तेव्हा तो माणूस असतो आणि त्याच्या पुढे तो डिव्हाइस असतो. मे बी मोबाईल किंवा एनी अदर डिव्हाइस असतो. मग ते झाल्यानंतर सपोज त्याचा जर डिव्हाइस हॅक झाला, गोष्ट घडून गेली कारण हे काही सेकंड्समध्ये होतं. मिली सेकंड्समध्ये होतं. मग त्या केसमध्ये त्या युजरने काय केलं पाहिजे किंवा तो काय करू शकतो किंवा त्याच्यासाठी आता या नवीन आपण जे AI वगैरे जे बघतोय, सो ह्याचे टूल्स वापरून किंवा आता जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे किंवा थोडी एक्सपिरियन्समधनं किंवा अनुभवांमधनं आपण या गोष्टी सुधारू शकतो का? आणि त्या कशा रीतीने करू शकतो? हां, याच्यामध्ये प्रश्न एकदम चांगला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एआयची गोष्ट होत असताना एआयचा जमाना आहे. पुढचे 7 ते 8 वर्ष कंटिन्युअसली हा एआय चांगल्या प्रकारे प्रभावी काम करणार आहे लोकांच्या मदतीसाठी. पुढचं मला माहीत नाही. एआय आपल्यावर हावी होऊ शकेल तो वेगळा प्रश्न आहे का नाही होणार तो पूर्णपणे वेगळा प्रश्न आहे. पण आत्ता हॅकर्स एआयचा यूज का करताय? एआयचा यूज वेगवेगळे वेबसाईट्स आहेत, ज्याच्याने कोड तयार करता येतो
आपला IT च्या रिलेटेड, म्हणजे नॉर्मल कोणताही व्यक्ती ज्याला कोड करता येत नाही, तो त्या AIच्या वेबसाईटवर जातो. तो त्याचं मनामध्ये हे आहे की मला हॅकरला म्हणजे हॅकिंग करायची मला. त्याच्यामुळे तो त्या वेबसाईटवर जातो, तिथं कोड लिहितो आणि त्याच्यामध्ये असलेला जो मॅलवेअर आहे, तो मॅलवेअर कशाप्रकारे वर्क व्हायला पाहिजे, याच्यासाठी ChatGPT किंवा वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समधून त्याला तो बनवून घेतो. आणि जसाही तो बनवतो, त्याला मर्ज करतो वेगवेगळ्या ॲप्लिकेशन, जसं VLC प्लेयर आपण म्हणू शकतो किंवा मीडियाच्या रिलेटेड असेल किंवा चेस बोर्ड असेल, ॲप्लिकेशन असेल. अशा प्रकारच्या ॲप्लिकेशनला एका ठिकाणी होस्ट करतो आणि मोस्ट ऑफ द टाईम ज्या ठिकाणी अनऑथेंटिकेटेड क्रॅक बेस्ड सॉफ्टवेअर यूज केले जातात. हे क्रॅक बेस्ड सॉफ्टवेअर जे वेगवेगळ्या फाईल्स च्या नावाने इंटरनेटवरती प्रसिद्ध असलेले ॲप्लिकेशन्स आहेत. का तुम्हाला इथून फाईल्समधून वेगवेगळे सॉफ्टवेअर फ्री सॉफ्टवेअर्स म्हणून मिळतील. कीजेन तुम्हाला मिळेल, की मिळेल ह्या सॉफ्टवेअरचे. तर असे जे कीजेन असतात, त्या कीजेनच्या पाठीमागे एक बॅकडोर लपलेला असतो. एक मॅलवेअर लपलेला असतो. तुमच्या सिस्टममध्ये असतो. तो सिस्टममध्येच पडलेला असतो. आणि जेव्हाही तो तुम्ही इन्स्टॉल करता, त्यावेळेस तो एका सिस्टम फाईल्समध्ये जाऊन बसतो. सिस्टम फाईल्समध्ये जेव्हा जाऊन बसतो, तेव्हा तुम्हाला न कळता ती जी छोटीशी फाईल आहे, ती पुढच्या काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर ती आपोआप रन होते आणि तुमचा पूर्ण सिस्टम रॅन्समवेअरनी इन्फेक्टेड होऊन जातो. जेव्हा हा इन्फेक्टेड होतो, त्यावेळेस तुमच्याकडे मोठी स्क्रीन येते रेड कलरमध्ये आणि ते सांगते का तुम्हाला एवढे बिटकॉईन्स भरावे लागतील, नाही तर हे असं आहे. आपण सर्वात मोठी चुकी काय केलेली असते, आपला डेटा कधीच बॅकअप घेतलेला नसतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आपण कधी डेटा बॅकअप घेत नाही. जरी बॅकअप घेतला तर कसा बॅकअप घेतो, एका ड्राईव्हचा दुसऱ्या ड्राईव्हला. ओके. आणि हे घडलेलं असताना जेव्हा अशा प्रकारचे इन्सिडेंट्स घडतात, काही लोक काय करतात, जी ऑलरेडी हार्ड डिस्क त्याच्यामुळे बॅकअप घेतली तीच हार्ड डिस्क लावतात आणि जेव्हा ती लावतात त्यावेळेस जो असलेला बॅकअप आहे तो पण एन्क्रिप्ट होतो. आता याच्यामध्ये असलेले खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे तुमचे जे बॅकअप्स आहेत ते क्लाउडवर का असावेत नाही. जी हार्ड डिस्क आहे ती हार्ड डिस्कची प्रोसेस जी आहे ती वेगवेगळ्या बॅकअपच्या स्वरूपामध्ये असावी. एकच हार्ड डिस्क नसावी. जर तुमचे डिझास्टर रिकव्हरी म्हणजे ऑर्गनायझेशन असेल तर DR तुमचं असणं गरजेचं आहे. असे सगळे जे छोटे-छोटे पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर्स बघणं गरजेचं आहे. जर ते पॅरामीटर्स बघितले तुम्ही, तर त्याच्यामध्ये होणारे जे प्रॉब्लेम्स आहे, ते अजून प्रकारे सॉल्व्ह होण्याची शक्यता होऊ शकते. सपोज की एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये एखादा मॅलवेअर टाकला गेला आहे किंवा असा इश्यू झाला आहे, तर त्याच्यावरती ॲप्लिकेशनचं नाव आहे कवच नावाचं 2.0. ओके. तर हे कवच 2.0 नावाचं ॲप्लिकेशन आहे. हे सिडॅकनी बनवलेलं ॲप्लिकेशन आहे हैदराबाद. तर तुम्ही इंटरनेट प्ले स्टोअरवरती सर्च करू शकता. कोणत्याही प्रकारच्या Googleवरती सर्च करू नका. Googleच्या प्ले स्टोअरवरती सर्च करा. कवच 2.0 नावाचं ॲप्लिकेशन आहे. ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते विचारेल का तुम्हाला स्कॅन करायचं आहे का? जसंही तुम्ही स्कॅन कराल, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल. किती ॲप्लिकेशन हिडन आहेत, किती ॲप्लिकेशन मॅलवेअर आहेत, किती ॲप्लिकेशन काय-काय तुम्हाला तुमचा डेटा त्या ॲप्लिकेशनला देत आहेत किंवा बाहेर जातो आहे डेटा. हे सगळं तुम्हाला कवच 2.0 मध्ये भेटू शकेल. याच्याने तुमचा प्रॉब्लेम 101% सॉल्व्ह होईल. आत्ता आपण जसं बोलत होतो की डिव्हाइस हॅक होऊ शकतो किंवा जेव्हा आपण क्रॅक सॉफ्टवेअर्स वापरतो किंवा एनी लाईक गेम्स असतात, सॉफ्टवेअर्स असतात, बरेचसे प्रोग्राम्स आहेत मध्ये आपण बरेच लोक वापरत असतात. सो जेव्हा ह्या गोष्टी इन्स्टॉल आपण करतो एनी डिव्हाइसमध्ये, आपल्याकडे अँटीव्हायरस असतो. आता मला वाटतं बरेच लोक अँटीव्हायरस वापरतही असतील. तर मग याचा खरोखर फायदा होतो का? तो फक्त कंपनीला श्रीमंत करण्यासाठी आपण हां, घेतलेला असतो? हे प्रश्न एकदम साजेसा आहे. म्हणजे मला वाटतं का याच्यामध्ये बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो का मी अँटीव्हायरस टाकला आहे, माझं काम झालं आहे. ओके, मला बरेच सारे इंडस्ट्रीमध्ये म्हणतात, "आम्ही तो फायरवॉल लावला आहे, आमचं काम झालं आहे." तर मला ही सांगायची गोष्ट आहे की तुम्ही त्या अँटीव्हायरसला किंवा फायरवॉलला कशाप्रकारे कॉन्फिगर केलं आहे. म्हणजे तुम्ही शिपाई तर ठेवला आहे, पण शिपाईला सांगितलं नाही तुम्हाला कोणाला मध्ये जाऊ द्यायचं, कोणाला मध्ये नाही जाऊ द्यायचं. ते फक्त लेबल करता लावलं आहे, का बाबा रे माझ्याकडे एक लेबल लावलेलं आहे, का माझ्याकडे अँटीव्हायरस आहे. मी मॅनेजमेंटला सांगण्यासाठी किंवा मॅनेजमेंटला वाटतं का माझ्या व्यक्तीने अँटीव्हायरस लावला, आम्ही पूर्णपणे सिक्युअर्ड आहोत. तसं नाही होत. तुमचा इंटरनल जो Microsoftचा जो काही
अँटीव्हायरस विंडोज डिफेंडर येतो तो सुद्धा तेवढाच कॅपेबल आहे जेवढा की बाहेरचा जो कोणता अँटी रॅन्समवेअर किंवा अँटीव्हायरस तुम्ही यूज करता. पण अँटीव्हायरस यूज करणं खूप गरजेचं आहे. यासाठी यूज करणं गरजेचं आहे कारण नुसतं स्वस्तात मिळतो म्हणून अँटीव्हायरस घेणं गरजेचं नाही आहे. इंटरनेटवरून येणारे जे काही ॲप्लिकेशन्स तुम्ही लिंकवरती क्लिक करता त्याच्यामधून येणारे जे काही मॅलवेअर्स आहेत ते मॅलवेअर्स आल्याबरोबर किंवा डाउनलोड झाल्याबरोबर तुम्हाला 101% लगेच पॉपअप येऊ शकतो. पण 100-200 रुपयाच्या अँटीव्हायरसमध्ये ते भेटणार नाही तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला चांगले पैसे मोजावे लागतील 1500, 1800, 2000 पर्यंत पर युजर. तर तुम्हाला ती क्लॅरिटी भेटेल. तर तुम्हाला युजर बिहेवियरल ॲनालिसिस म्हणजे जर एखादा मॅलवेअर डिक्रिप्ट करण्याच्या एन्क्रिप्ट करण्याच्या पाठीमागं लागला एखाद्या फाईलला, तर एकतर ती सिस्टीम बंद करेल तो ऑर तुम्हाला इंटरनेटमधून डिस्कनेक्ट करेल. जेणेकरून तो पूर्णपणे युजर बिहेवियरल ॲनालिसिस म्हणजे युजरच्या बिहेवियरनुसार ॲनालिसिस करून तुम्हाला सांगेल का बाबा इथं इम्पॅक्ट येतोय. तुम्हाला ह्या फाईलला रिमूव्ह करावा लागेल. मग ती किती महत्त्वाची फाईल असो किंवा इंटरनेटवर कनेक्ट करताना ह्या प्रिकॉशन्स तुम्ही घेतल्या गेल्या पाहिजे. याची चेकलिस्ट ते त्या प्रकारच्या प्रोसेसमध्ये देतात. सो सांगण्याचा उद्देश काय का तुम्ही जो क्वेश्चन विचारला का अँटीव्हायरस किती महत्त्वाचा आहे. अँटीव्हायरस महत्त्वाचा आहे पण तो राईट असणं गरजेचं आहे. म्हणजे तो इंटरनॅशनल लेवलला सर्टिफाईड आहे का. तुम्ही व्हायरस टोटलवरती कोणतीही एखादी फाईल व्हायरस टोटल नावाची वेबसाईट आहे त्याच्यावर कोणतीही एखादी फाईल अपलोड केल्यावरती तुम्हाला चेक होऊ शकतं का ही जी फाईल आहे ही फाईल याच्यामध्ये मॅलवेअर आहे का, या लिंकमध्ये मॅलवेअर आहे का नाही आहे. त्याच्यामध्ये येणारे जे अँटीव्हायरस आहे त्यामधून तुम्ही सर्च करू शकता की यस मला हा अँटीव्हायरस घ्यायचा आहे, याच्यामध्ये मला हा अँटीव्हायरस भेटतोय आणि त्यापासून तुम्ही घेऊ शकता. मी कोणत्याही स्पेसिफिक अँटीव्हायरसचं कधी समर्थन करत नाही कारण की मला माहीत आहे याची सगळी जी लॉबी आहे ही एकच आहे. त्याच्यामुळं तो असा उद्देश नाही आहे का एक पर्टिक्युलर अँटीव्हायरस प्रमोट करणे. आपण बऱ्याच केसेस हँडल केलेल्या आहेत आणि मला वाटतं थ्रूआउट तुम्ही जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत खूप केसेस बघितल्या असतील आणि तुम्ही ऑफकोर्स सॉल्व पण केलेल्या आहेत. सो त्याच्यातलीच एखादी केस तुम्ही एक कॉमन की ज्यापासून लोकांना एक मेसेज पण जाईल आणि त्यांना समजेल पण की आपण काय करू नये किंवा कशी काळजी घेतली पाहिजे. केसेस तर खूप साऱ्या आहेत. म्हणजे माझ्या थ्रूआउट आत्तापर्यंतच्या इयरमध्ये कमी 800-900 केसेस मी बघितल्या. तर ह्या 800-900 केसेसमध्ये ज्या मोजक्या केसेस आहेत का ज्या म्हणजे काय म्हणतात त्याच्यातून नवीन इम्पॅक्ट वाटला का हे नवीन काहीतरी होतं जसं की डिजिटल अरेस्ट म्हणता येईल. डिजिटल अरेस्टच्या व्यतिरिक्त काही ब्लॅकमेलिंगच्या केसेस होत्या ज्यांनी बरेच सारे लोकांनी जसं म्हणता येईल का बाबा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बऱ्याच लोकांनी सुसाईड्स केले. त्याचबरोबर फेसबुक नॉर्मल कोणताही व्यक्ती फेसबुक हॅक झालं तुमच्या स्वतःच्या नावाने असे वेगवेगळे अकाउंट्स तयार केले गेले तुम्हाला म्हणजे काय म्हणत्या प्रॉब्लेम क्रिएट केला गेला तुमची बेइज्जती करण्यात आली. सपोज की फेसबुक ची एखादी केस आहे ती फेसबुकची एखादी केस म्हणजे काय त्यांचं फेसबुक हॅक झालं आहे आणि फेसबुक हॅक झाल्यानंतर त्याचे असलेले जे फोटोज आहे त्या फोटोजमध्ये एकदम बेसिक गोष्ट आहे त्याच्या फोटोजमध्ये त्या व्यक्तीने फोटोज काढून त्या फोटोजला मॉर्फ करून त्याच अकाउंटला पोस्ट केले. तर होणारे जी प्रॉब्लेम्स आहेत त्या व्यक्तीचे जे काही इश्यूज आहेत ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याला आन्सर करता करता म्हणजे शेवटी ते अकाउंट बंद करावं लागलं. आता याच्यामुळे काय झालं का त्याच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी चांगल्या घडत होत्या त्या सगळ्या उलट्या घडायला चालू झाल्या. याच्यामध्ये सिम्पल फॅक्टर आहे. काय झालं याच्यामध्ये सिम्पल फॅक्टर आहे का व्हॉट्सअपवर आलेले किंवा कोणत्याही वेबसाईट आलेला एक छोटी क्लिक जी लोभातून तयार झाली टी शर्ट भेटणार म्हणून किंवा आपला जो पासवर्ड आहे तो आपला मोबाईल नंबर आपला गाडीचा नंबर आपल्या प्रियजनांचं नाव म्हणजे मुलाचं असेल मुलीचं असेल बायकोचं असेल भावाचं असेल बहिणीचं असेल मित्राचं असेल मैत्रिणीचं असेल ओके किंवा कोणत्याही वस्तू जिथं ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो त्या ऑर्गनायझेशनचं नाव अशा प्रकारचे पासवर्ड तुमचा फेसबुकचा पासवर्ड ठेवल्यामुळे आणि तोच पासवर्ड मागच्या काही वर्षांपासून मागच्या काही महिन्यांपासून
तो चेंजेस केलेला नाही. त्यामुळे होणारे हे जे प्रॉब्लेम्स आहेत, छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, याच्यामुळे होणारा जो आर्थिकदृष्ट्या मनस्थिती खराब करण्यासारखा असा झालेला हा प्रॉब्लेम्स, सुसाईडपर्यंत नेण्यापर्यंत हे प्रॉब्लेम्स जाण्याची शक्यता असू शकते. आता बऱ्याच लोकांना वाटतं की माझं हॅक करून कोणाला काय भेटणार आहे, पण तुमचं हॅक करण्यासाठी, तुमचं हॅक करण्याच्या प्रोसेससाठी तुमच्या सिस्टीममध्ये, तुमच्या प्रोसेसमध्ये, तुमच्या बँकमध्ये तेवढे पैसे आहेत किंवा नाही आहेत, हे हॅकर्सला किंवा क्रॅकर्सला किंवा तुमच्या अकाउंटमध्ये असलेले फॉलोअर्स आहेत, त्याच्यामुळे त्याची असलेली जी कमाई आहे ती कशी वाढू शकेल, याच्यामुळे होणारे इम्पॅक्ट ते तुम्हाला आत्ता नाही कळणार. जेव्हा तुमचे हे प्रोसेस होतात त्यावेळेस त्या व्यक्तीलाच कळतं. तो व्यक्ती जे जाहीर करतो का मी इथून पुढं सोशल मीडिया डायरेक्टली बंद, अशा प्रकारचे झालेल्या प्रॉब्लेम्स मी स्वतः बघितले आहेत. आणि याच्यावरती सुझाव काय आहे, की जे मी 2 पॉईंट सांगितले, की तुमचे पासवर्ड्स किंवा बाकीचे जे सिक्युरिटी फीचर्स आहेत फेसबुकमध्ये ते कंप्लीट करावेत. दुसरं, बरेच सारे ऑर्गनायझेशनमध्ये वेबसाईट तयार केली जाते, मेल तयार केला जातो आणि मेल तयार करत असताना कोणत्या तरी एखाद्या छोट्या कंपनीमध्ये, चांगली गोष्ट आहे, छोट्या कंपनी काम केलेच पाहिजे, पण छोट्या कंपनीमध्ये सिक्युरिटी प्रोसेस न यूज करता त्यांचे मेल्स यूज केले जातात. छोट्या 200 ते 500 रुपयाच्या प्रोसेसमध्ये ते घेतले जातात आणि ते घेतल्यानंतर त्यांना सिक्युरिटी नसल्यामुळे त्याच कंपनीचा मेल आय डी यूज करून हॅकर्स दुसऱ्या कंपनीला मेल पाठवतात स्पूफ करून. आणि स्पूफ करून केल्यानंतर होणारे जे प्रॉब्लेम्स म्हणजे काय, एम्प्लॉयरने दिलेले जे मेल आय डी एम्प्लॉईजने त्याचा यूज करून मेल केलेले आणि हॅकरने ते एम्प्लॉईचा मेल आय डी हॅक करून त्याचे वळवलेले ट्रान्झॅक्शन, त्यांच्या क्लायंटकडून येणारे जे ट्रान्झॅक्शन आहे तसे जर अकाउंट जर बघितले, दिवसभरामध्ये महाराष्ट्रामध्ये मिनिमम 2 ते 4 घटना अशा घडतात. पण ह्या घडणारी जी अमाऊंट आहे ती करोडोमध्ये आहे. मी लाखोमध्ये नाही म्हणत आहे, दिवसाची करोडोमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? विदिन 5 डेज. लागणारा खर्च नॉमिनल आहे. कोणताही तुम्हाला सिक्युरिटी ॲडवायझर, सीसो तुम्हाला ही करण्याची प्रोसेस सांगू शकेल, करू शकेल. एखादा टेक्निकल, जो स्ट्रॉंग टेक्निकल पर्सन आहे तो ईमेल सिक्युरिटीपासून सिस्टीम सिक्युरिटीपर्यंत देऊ शकतो, जेणेकरून होणारा जो इम्पॅक्ट आहे तो वाचवता येईल तुम्हाला. RBIच्या नुसार, CBच्या नुसार बरेच साऱ्या अशा कंपन्या आहेत जे त्यांची ही सगळी प्रोसेस कंप्लीट करतात, प्रोसेस आउटपुट काढतात, की यस आपल्याला हे पाहिजे आणि आउटपुट काढायचं आहे आणि त्याच्यानुसार ते प्रोॲक्टिव्हली स्टेप्स घेतात. आपल्याकडे जर बघितलं, इन्शुरन्स घेणारे लोकांचं प्रमाण किती सर? खूप कमी प्रमाणात आहे. गाडीचा इन्शुरन्स असू द्या किंवा स्वतःचा इन्शुरन्स असू द्या किंवा तुमचं आत्ताचं असलेलं सायबर इन्शुरन्स असू द्या, हा इन्शुरन्स बरेच लोक घेत नाही. याच्यामुळे काय होतं का, इंडस्ट्रीजमध्ये हा इन्शुरन्स नसल्यामुळे रिॲक्टिव्ह मोडमध्ये व्यक्ती जातात. म्हणजे काय, हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर बघू आपण, आपल्याला म्हणजे बरेच लोक बघा, कोणीही इंडियामध्ये कोणीही असा व्यक्ती, असा 90% असे व्यक्ती सापडतात का त्यांना हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळतं का बाबा 25,000 रुपये खर्च केल्यापेक्षा मी पहिल्यांदा 15,000 रुपयाचा विमा काढला असता तर मला 2 लाख रुपये प्रीमियम, 5 लाख रुपये प्रीमियम, वॉटेवर जो काय तो भेटू शकला असता आणि त्याच्यामध्ये मी फ्रीमधून आलो असतो. पण तसं करण्यासाठी लोक धजावतात का, नाही मला काही होणार नाही, त्याच्याने काही होणार नाही. तसंच इंडस्ट्रीमध्ये चालतं. सेम इंडस्ट्रीमध्ये अशा काही फिनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यांच्या रिलेटेड झालेला जो काही प्रॉब्लेम्स आहे तो मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यांच्या अकाउंटमधून अचानक RBIच्या, म्हणजे जेव्हा बँकेच्या प्रोसेसमधून जेव्हा पैसे चोरले जातात, जेव्हा अकाउंट चोरले जातात, तेव्हा ते कस्टमरच्या अकाउंटमधून नाही चोरत कधीच, ते RBIच्या बँकेने तयार केलेल्या अकाउंटमधून चोरतात. जसंही त्या अकाउंटमधून चोरतात त्यावेळेस RBIला याचं रिकन्सिलेशन दुसऱ्या दिवशी द्यावं लागतं. तर रिकन्सिलेशन न झाल्यामुळे आपण समजू शकतो का हा फ्रॉड झाला आहे, आणि कोणीतरी एक्स्ट्रा पैसे काढले. मग ते कसे काढलेले असू शकतात, ATMद्वारे काढलेले असू शकतात. ते पर्सन ATM नाही म्हणतो मी, इंटरनल सिस्टीमला हॅक करून एखाद्या अकाउंटमध्ये 10 रुपये आहेत त्याला 10 कोटी करून तिथून पैसे काढण्याची जी शक्यता आहे, ते इंटरनल सिस्टीम त्यांची पॉवरफुल प्रॉपर नसल्यामुळे झालेली संभाव्य धोके, ही एक प्रोसेस मी तुम्हाला सांगतो की इथं ह्या गोष्टी अशा प्रकारच्या होऊ शकतात.
अजून ह्याच इंडस्ट्रीच्या प्रसंग अशा भरपूर साऱ्या केसेस घडलेल्या आहेत. आता तुम्ही जर सर्वात मोठी बँकेची प्रोसेस म्हटलात, तर पुण्यामध्ये सर्वात मोठी बँक आहे. त्या बँकेची 94.6 कोटी रुपये गेले आणि बँकेने आता नवीन प्रदर्शित केलेल्या प्रोसेसनुसार आत्तापर्यंत हजारो करोड रुपये गेले वेगवेगळ्या बँकांचे. जे कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये असेल किंवा नॅशनलाइज बँक्समध्ये असेल किंवा कोणत्याही. आता याच्यामध्ये जो आकडा 2014च्या याच्यामध्ये होता हॅक होण्याचा किंवा 16मध्ये होता किंवा 18मध्ये होता, त्या मानात कोऑपरेटिव्ह बँक्सनी आत्ता दाखवलेली जी खबरदारी आहे, ती खूप नाविन्यपूर्ण आहे. खूप चांगल्या पद्धतीने आहे. जेवढं मोठ्या-मोठ्या इंटरनॅशनल बँक्स किंवा नॅशनलाइज बँक जेवढं काम करतात, त्या प्रकारचं काम आता कोऑपरेटिव्ह बँक्स करतायत. त्या प्रकारचं काम आता कोऑपरेटिव्ह बँकचे आय-टी मॅनेजर्स, त्यांचे सीईओज त्यांना ती गोष्ट समजून गेलेली आहे, की येस आपल्याला हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला जर सिक्युअर केला, तर आपण आपली बँक सिक्युअर करू शकू आणि त्यांना ह्या गोष्टी कळतायत. जेणेकरून त्यांच्याकडे असलेली जी सिस्टीम प्रोसेस आहे, ती चांगल्या प्रकारे होऊ शकेल. पण याच्यामध्ये उलट दुसऱ्या ठिकाणी जसं मॅन्युफॅक्चरिंग आहेत, त्यातल्या खूप अशा कमी कंपनीज आहेत, ज्या ह्या सगळ्या गोष्टींमधून स्वतःला सिक्युअर करू इच्छिता. फार्मास्युटिकल कंपनीज आहेत का ज्यांना हे घेणं गरजेचं. त्यांच्याकडे इंडस्ट्रीचं म्हणणं काय असतं, आमच्याकडे डेटा नाही कस्टमरचा, आम्ही डायरेक्ट B2B देतो, राईट. काही कस्टमरचं म्हणणं काय असतं का नाही, आम्ही B2B जरी देत असो किंवा B2C जरी देत असो, तर त्याच्याशी आमचा फरक नाही आहे. पण तसं नाही आहे. जसं रिसेंटली एका इन्शुरन्स कंपनीचा 3.1 CR असा कस्टमर डेटा डार्क वेबवरती डिसेंबरमध्ये पब्लिश झाला. त्यांच्या मॅनेजमेंटला ऑलरेडी ह्या गोष्टी कळाल्या, त्या प्रोसेस केल्या, त्याला टेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत वेळ होऊन गेलेला आणि त्यांनी तो डेटा पब्लिश पण केलेला. ओके. बऱ्याच साऱ्या $मध्ये त्यांनी तो डेटा पब्लिश केला. तर त्याची एक कॉपी जर एखाद्या व्यक्तीकडे असेल, तर काय घटना घडू शकते सर? याची घटना अशी घडू शकते, तुमच्याकडे असलेला जो इन्शुरन्स आहे, तो इन्शुरन्सला ते कॉल करू शकतात. तर कॉल करण्याची शक्यता जसं तुम्ही जमतारामध्ये बघितलं, ते उस्मानाबादमध्ये पण चालू आहे. बऱ्याच साऱ्या घटना उस्मानाबादमधून पण दिसतात पेपर्समध्ये, गुजरातमध्ये दिसतात, त्याचबरोबर राजस्थानमधून अशा घटना दिसतात का तिथून सुद्धा होतात. इव्हन नाशिकमध्ये सुद्धा काही लोक पकडलेत, जे US आणि कॅनडाच्या लोकांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट करत होते का तुमचा सिक्युरिटी सोशल नंबरवरती ही केस दाखल झाली. अशा प्रकारचे इथं नाशिकमध्ये लोक पकडले. तर ती कामगिरी आपल्या पोलिसांनी जबाबदारीने निभावली आणि ती कंप्लीट केली. त्या लोकांना पकडण्यात यश पण आलं. पण अशा केसेस न थांबण्यासारख्या आहेत. उद्या चालून ह्या प्रोसेस अजून बळ धरतील. त्यासाठी अवेअरनेस हा एक मेन की आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रोॲक्टिव्हनेस असणं खूप जास्त गरजेचं. जसं मी केसेसच्या बाबतीत तुम्हाला बोललो लास्ट, की एवढे कस्टमर डेटा बाहेर पडला, त्याच्यामुळे कंपनीचा काही प्रॉब्लेम झाला का? येस, आपल्याकडे DPDP ॲक्ट जो आपल्याकडे प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्ट जो आपण म्हणतो, तो प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्ट आपल्याकडे चालू झाला आहे. आपल्याकडे प्रोसेस जसं GDPR आहे, जनरल डेटा प्रोटेक्शन राईट्स, तर तशा प्रकारचे GDPRची प्रोसेस जी युरोपियन कंट्रीजमध्ये यूज केली जाते. ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या नावाने LGPD नावाने यूज केली जाते. वेगवेगळ्या सिंगापूरमध्ये वेगवेगळ्या नावाने यूज केली जाते. सेम ॲज तीच गोष्ट आपल्याकडेही यूज केली जाते. आपल्याकडे DPDP नावाने तो यूज केला जातो आणि तो कायदा, तो लॉ आपल्या सगळ्या इंडस्ट्रीजवरती लागू होतो. म्हणजे तुम्हाला 10,000 ते 15,000 पासून ते मॅक्झिमम 150 कोटीपर्यंत, आता तो आकडा मला आठवत नाही आहे, पण 150 कोटीच्या वरतीपर्यंत तुम्हाला पेनल्टी लागण्याची शक्यता आहे, जर तुमच्याकडे कस्टमरचा डेटा आहे. ओके. म्हणजे तुम्ही लग्नामध्ये म्हणजे छोट्या याच्यामध्ये जाऊया. लग्नामध्ये फोटो काढणारा व्यक्ती आहे. त्या फोटो काढणाऱ्या व्यक्तीला DPDP ॲक्ट होऊ शकेल का? उद्या चालून तो होऊ शकतो, कारण की तो पर्सनल फोटोज काढतोय. त्याच्याकडचे गेलेले जर फोटोज जर गेले, तर त्याच्या जे फोटोज आहेत त्याची क्लॅरिटी, त्याची प्रोसेस, त्याची होणारी गोष्ट, याची प्रोसेस, याची जी परमिशन आहे, जरी कस्टमरने त्याला दिलेली असेल, पण तो त्याची जो डेटा आहे, तो डेटा बँक किंवा त्याची प्रोसेस त्यांनी अशा फ्लॅश ड्राईव्हमध्ये, अशा प्रोसेसमध्ये ठेवावी, जी परत रिकवर होऊ शकणार नाही, जेणेकरून बाकीच्या लोकांना प्रॉब्लेम्स नाही क्रिएट होऊ शकणार.
तर इतक्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. हॉस्पिटल इंडस्ट्रीजमध्ये किंवा हेल्थकेअर सेक्टरमध्ये, हेल्थटेकमध्ये हिप्पा नावाचे कंप्लायन्सेस अवेलेबल आहे. ते कंप्लायन्सेस केले तर ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. इंडस्ट्रीजमध्ये NIST नावाचे प्रॉब्लेम्स आहेत, जे सोल्युशन्स आहेत कंप्लायन्सेस. तर हे कंप्लायन्सेस सॉल्व्ह करून देऊ शकता मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड. असे बरेच सारे जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट जे मी तुम्हाला सांगितले, त्याचबरोबर मी तुम्हाला कन्क्लुजन्स पण सांगितले का अशा प्रकारच्या गोष्टी होतात. बऱ्याच लोकांचा जो हॅक होण्याचा पॅटर्न आहे, तो पॅटर्न फक्त पासवर्ड आहे, जो गेजिंग पासवर्ड असू शकतो. बरेच लोक ॲडमिन टाकतात, 1 2 3 4 5 6 टाकतात. बरेच लोक मोबाईल नंबर टाकतात, स्वतःचा हॉटस्पॉट जो आहे तो सुद्धा 0 to 9 पर्यंत सेट करतात किंवा 1 2 3 4 5 6 7 8 असंही करतात. तर याच्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहे किंवा ओपन ठेवतात, याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स खूप आहेत. रिसेंटली एक युनिव्हर्सिटी हॅक झाली आणि त्या युनिव्हर्सिटी हॅकच्या पाठीमागे एका इंटरनेट कॅफेचा ॲड्रेस आला का अशा प्रकारचा इश्यूज आहे आणि अशा प्रकारच्या इश्यूज पेपरमध्येच होतं हे सगळं. अशा प्रकारे आल्यानंतर नंतर कळालं का त्या व्यक्तीने इंटरनेट यूज करण्यासाठी फ्री, बाबा चल ठीक आहे तुम्ही 10-20 रुपये देऊन करतात, पण आधार कार्ड किंवा पॅन कार्ड न घेता त्यांनी तिथं जाऊ बसू दिलं आणि त्यांनी ते हॅक केलं आणि हॅक केल्यानंतर तो जो कारवाई झाली ती कोणावर झाली? त्या मालकावरती झाली. रेस्टॉरंटमध्ये खूप सारे वायफाय फ्री देतात. कवर वायफाय फ्री घ्या, हे घ्या, ते घ्या. एअरपोर्ट्सवरती पण देतात. पण एअरपोर्टवर तेवढी निगराणी घेतली जाते. इथं तेवढी निगराणी घेतली जाते का? नाही. ते जे वायफाय आहे, त्या वायफायमधून होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते होणारे जे प्रॉब्लेम्स होतात पुढे जाऊन, त्याचे इम्पॅक्ट्स नंतर खूप जाणवतात. ते नंतर खूप जाणवतं म्हणजे ते इंडस्ट्रीला पण फरक पडतो. त्या हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल किंवा जे काही एरिया असेल, इंटरनेट कॅफे असेल, त्यांना पण तो इम्पॅक्ट जाणवतो. त्याकरता होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यापासून होणारी जी सुरक्षा आहे, ती प्रिकॉशनरी जे प्रोॲक्टिव्हनेस जर घेतली, तर 100% त्याच्यामध्ये आउटपुट येऊ शकतो. केसेसच्या बाबतीत जर अजून सांगायचं झालं, तर जसं मी तुम्हाला पहिली केस जे सांगितली की बाबा रे Facebookच्या रिलेटेड किंवा Instagramच्या रिलेटेड जसं होतं, त्याचबरोबर डेटा हॅक झाल्यावरती काय होऊ शकतं, मेल हॅक झाल्यावरती काय होऊ शकतं, काय प्रॉब्लेम्स आहेत. तशा प्रकारचे अशा काही गोष्टी आपल्याकडे जमतात का बाबा रे मला गेम्स खेळायचे. तर गेमच्या याच्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम असा होतो की आपल्या मुलांना आपण काय करतो, आपला मोबाईल गेम्स खेळायला देतो. पण आपल्याला ते कळत नाही त्या गेम्समध्ये असणारा जो मॅलवेअर आहे, तो आपल्या बँकेचे क्रेडेन्शियल, कारण बँकेचं त्यातच आहे. बँकेचे क्रेडेन्शियल जेव्हा आपण यूज करतो बँक ॲप्लिकेशन, त्यावेळेस टाईप करत असताना किंवा येणारा OTP त्याच्याने हॅकर्सला हे कळू शकतं ॲज अ मॅलवेअर असल्यामुळे. त्यांच्या ज्या ॲप्लिकेशन आपण बाळांसाठी डाउनलोड केलं आहे, ते जर त्याच्यामध्ये असेल, त्याच्यामुळे त्याला कळू शकतं की यांच्या अकाउंट कोणतं आहे, याचा अकाउंट नंबर काय आहे, याचा OTP काय आहे, ह्या सगळ्या रेकॉर्डिंग प्रोसेस तो त्याला पाठवू शकतो हॅकर्सला तो ॲप्लिकेशन, आणि जेणेकरून प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर होण्याची शक्यता असेल तुम्ही चोराला तुमच्या तिजोरीजवळ नाही ठेवत कधीच. कारण की तो त्या तिजोरीचा पासवर्ड टाकत असताना बघू शकेल. त्यामुळे ते चोराला ठेवण्यासाठी जर तुम्हाला ते चोराचा यूज करूनच घ्यायचं, त्यासाठी वेगळं घर घ्या, म्हणजे वेगळा मोबाईल घ्या आणि त्याला त्याच्यावरती खेळू द्या, रादर दॅन तुमच्या मोबाईलमध्ये खेळण्यासाठी. बरेच लोकं पासवर्डच्या रिलेटेड म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा सांगतो का पासवर्ड कसा असावा, पासवर्ड टूथब्रशसारखा आहे जर बघितला गेला तर. म्हणजे जे युजर्स आहेत ते सांगतील, तुमचा टूथब्रश तुम्ही काही दुसऱ्यांना शेअर केला आहे का? कधीच नाही आहे. किंवा दुसऱ्यांचा टूथब्रश तुम्ही स्वतः शेअर केला आहे का कधी? म्हणजे तुम्ही यूज केला आहे का? नाही. मग पासवर्ड का करता? ओके. आणि टूथपेस्टमध्ये बरेच सारे लोकं विचारतात, म्हणजे न्यूज मीडियावरती ॲड्समध्ये येतात, तुमच्या टूथपेस्टमध्ये नमक आहे का? तर तसं याच्यामध्ये एक लाईन आहे का तुमच्या पासवर्डमध्ये स्पेस आहे का? तर स्पेस हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या पासवर्डसाठी. आणि शेअरिंग जे मॉडेल आहे का बाबा तुमचं जसं तुम्ही ब्रश बदलत नाही, म्हणजे तुम्ही शेअर करत नाही, जसं तुमच्या पासवर्डमध्ये स्पेस असणं गरजेचं आहे, तसंच तुमचा ब्रश तुम्ही प्रत्येक वर्षी, म्हणजे प्रत्येक वर्षी तोच नाही ठेवत. दर 45 डेजमध्ये तुम्ही तो ब्रश चेंज करतात. 45 to 50 डेजमध्ये. तसंच पासवर्डचं पण आहे. तो चेंज करा.
जेणेकरून तुम्हाला नवीन ब्रश मिळू शकेल, नवीन पासवर्ड मिळू शकेल, तुम्ही सिक्युअर्ड राहू शकेल. एवढंच माझं सांगणं आहे की ह्या पद्धतीमध्ये होणारे प्रॉब्लेम्सला सोल्युशन एकच पर्याय आहे, जो म्हणजे सायबर अवेअरनेस आणि दुसरा आहे म्हणजे तुमच्या पासवर्डची सेफ्टी. आपण थोडं शेवटाकडे जाऊयात. मगाशी तुम्ही डार्क वेबचा उल्लेख केला. बऱ्याच लोकांना, कदाचित प्रेक्षकांना माहिती नसेल डार्क वेब म्हणजे काय, किंवा त्यांनी फक्त ऐकलं असेल कुठून तरी. तर आपण एक थोडक्यात सांगू शकाल की डार्क वेबवर गोष्टी घडतात कशा, आणि त्याचं पर्पज नेमकं काय आहे? म्हणजे लोकांना एक साधारण एक अवेअरनेस होईल की डार्क वेब म्हणजे काय, आणि त्याच्यावर हॅक झाल्यानंतर जो डेटा तिथे शेअर केला जातो किंवा सेलसुद्धा केला जातो, तर तिथे नेमकं काय घडतं, कसं घडतं, तर नक्कीच. त्याच्याबद्दल आपण थोडं मला सांगू शकाल? याच्याविषयी सांगायला नक्कीच आवडेल, कारण की डार्क वेब ही खूप लोकांना माहीत नाही आहे की डार्क वेब ॲक्च्युअली काय आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला जर सांगायचं आहे आपल्या युजर्सला, तर डार्क वेबमध्ये तुम्ही जो आत्ता सध्या Google यूज करताय किंवा कोणतंही याहू मेल किंवा तुम्ही सोशल मीडिया किंवा Gmail जे काही यूज करताय, ते सगळ्या गोष्टी एक 10-20%च आहेत. जी इन्फॉर्मेशन तुम्ही Wikipediaद्वारे चेक करताय, जी इन्फॉर्मेशन तुम्ही ChatGPTद्वारे यूज करताय, ती फक्त 20% आहे. जी की मागच्या 10 वर्षांपूर्वी 12 ते 13% होती. आता ती 20% झाली. पण सगळ्यात जास्त मी सांगण्याचा उद्देश सांगतो तुम्हाला, 80% जी इन्फॉर्मेशन आहे, ती डार्क वेबवरती आहे. ती डार्क वेबवरती काय करते? ती अशा सिक्रेट डेटा आहेत, अशा प्रकारचे काही इन्फॉर्मेशन आहे, ज्याला तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस करू शकत नाही. ॲक्सेस करण्याचे बरेच फायदे आहेत. टॉर थ्रू आहे, तुम्हाला DuckDuckGo आहे, अशा बरेच सारे ॲप्लिकेशन्स आहेत, ज्याच्या थ्रू डार्क वेब ॲक्सेस करता येऊ शकतो. पण ते करणं इनलीगल आहे का? येस, ते करणं इनलीगल आहे. त्याचं कारण का? कारण त्याच्यामध्ये असलेले जे कंटेंट आहे, ते सेन्सिटिव्ह आहेत आणि ते जर तुमच्या सिस्टमवर असतील, तर तुम्हाला लॉ एन्फोर्समेंटचा सामना करावा लागेल, म्हणजे पोलिसांचा सामना करावा लागेल. कारण की ती इन्फॉर्मेशन तुमच्या सिस्टममध्ये नाही पाहिजे. तर त्या गोष्टींसाठी डार्क वेबच्या रिलेटेड खराब गोष्टी ज्या असतात, त्याचा यूज इंटरनल जे म्हणजे कोणते हॅकर्स असेल, ते हॅकर्स त्यांना काय भेटतं तिथून? आधार कार्डचा लिकेज डेटा, जो एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधून झालेला आहे. ओके. त्याचबरोबर तुमचं नाव, नंबर, ॲड्रेस, एखाद्या हॉटेल्समध्ये तुम्ही नाव, नंबर, ॲड्रेस दिले, तिथून झालेला आहे. एखाद्या ट्रॅव्हल टुरिझमची वेबसाईट आहे किंवा ग्रोसरी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर टाकलेला डेटा, तिथून असलेला जो डेटाबेस आहे, तो डेटाबेस चोरीला गेला. तशा प्रकारचे असलेले जो डेटाबेस आहे, त्याची जी इन्फॉर्मेशन, नाव, नंबर, ॲड्रेस, तुम्ही ही गोष्ट यूज करता, ही गोष्ट ऑर्डर केली होती, ही गोष्ट आत्ता तुमच्याकडे फसलेली किंवा तुम्ही इथं कॉल करू शकता तर त्या गोष्टींच्या प्रोसेसमध्ये हॅकर्स त्या गोष्टीला यूज करतात, तुमच्या भावनांशी खेळतात, तुमच्या इन्फॉर्मेशनशी खेळतात आणि त्यांचं काम करतात का एनी हाऊ कंडिशन तुम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आर्थिकदृष्ट्या कशाप्रकारे फसवता येईल, मानसिकदृष्ट्या कशाप्रकारे त्रास देता येईल, याचा प्रयत्न करून तुमच्याकडून पैसे लाटण्याचा प्रयत्न करतात. आणि ते याच्यामध्ये 101% सक्सेसफुल होतात. त्याचं कारण असं का आपण अशा प्रकारे आपली जी संस्कृती आहे, ही का प्रत्येक व्यक्तीवरती विश्वास ठेवणे, प्रत्येक व्यक्तीवरती घेऊन चालणे, की यस, हा जो समोरचा व्यक्ती सांगतोय, तो मला ओळखत असेल म्हणून सांगतोय. म्हणून त्या होणाऱ्या जे काही गोष्टी आहेत, त्या सरळ सोप्या आपण सांगून देतो आणि जी काही प्रॉब्लेम्स आपल्याकडे तयार होतात, त्या अशा प्रकारे होतात. याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी नुसत्या डार्क वेबच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं, रोजंदारीचा विषय झालेला आहे तुमच्या डार्क वेबच्या बाबतीमध्ये. म्हणजे काय, तुमचं अननोन असलेलं ॲप्लिकेशन, जसं मी मगाशी सांगितलं, तो एक डार्क वेबचाच पार्ट आहे. तो डार्क वेबमधूनच एखादा मॅलवेअर तयार करून हॅकरने तुम्हाला पाठवलेला आहे. ओके. तर डार्क वेबमध्ये जसं सिल्क रोड आपण डिस्कशन करताना सांगितलं, सिल्क रोड नावाची वेबसाईट होती, त्याच्यावरती ड्रग्स विकले जायचे, वेपन्स विकले जायचे, भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. ड्रग्स वेबला ट्रॅक करता येतं का? येस. म्हणजे डार्क वेबच्या ह्या सगळ्या प्रोसेसला सिल्क रोडच्या वेबसाईटला पण ट्रॅक करता येत होतं का? पहिली ती टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंटकडे नव्हती, पण नंतर त्या टेक्नॉलॉजीला सापडवता आलं, त्या ओनर्सला सापडवता आलं, त्याला जेलमध्ये टाकलं, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण
जसं की तुम्ही एखादं दुकान, किराणा दुकान, पण ते इनलिगल पद्धतीने, म्हणजे जसं ड्रग्स आहे, वेपन्स आहे, हिटमॅन आहे, अशा प्रकारची लोकांची विक्री त्या वेबसाईटवरून होत होती. लोकं तिथं बिटकॉईनद्वारे पे करायचे. वेगवेगळ्या पद्धतीने सिल्क रोडचा यूज करायचे आणि त्याचा फायदा ते तशा प्रकारे घेत होते, की यस तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती भेटू शकेल, जी बाहेरच्या गोष्टीमध्ये इल्लीगल आहे, पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो. Instagramवर पण बऱ्याच गोष्टी तुम्ही बघतात का सेकंड करन्सी नावाने बरेच साऱ्या नोटा, फेक नोटा बाहेर मार्केटमध्ये पसरवल्या जातात. आता जेव्हा तो फेक नोटा घेतोय, तर त्याची स्वतःची चुकी होते का त्याच्या खरोखर अशी फेक करन्सी मार्केटमध्ये आली आहे, ही पण एक महत्त्वाची बाब आहे. ह्या गोष्टीमुळे डार्क वेबमध्ये अशा गोष्टी तुम्हाला सापडू शकतात, जी की तुमची हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे हॉस्पिटल इन्फॉर्मेशन म्हणजे ती फक्त तुमची एकट्याची नाही, लाखो करोडो लोकांची गोष्ट अवेलेबल आहे. हे लोकं त्याचा फायदा उचलतात आणि त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करू शकतात का तुम्हाला हा लंग कॅन्सर आहे किंवा तुमचा पाय दुखतोय, तर तुम्ही हे घ्या. तुमचं ही गोष्ट तर हे घ्या. याच्यावर क्लिक केल्यानंतर होणारे प्रॉब्लेम्स तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय की मॅलवेअर डाउनलोड झाला, त्याच्याने होणारे जे इश्यूज आहेत ते अजून जास्तीत जास्त बळावतील. कारण की जेव्हा हा डेटा हॅक होतो, ती इन्फॉर्मेशन खूप जास्त क्रिटिकल असते. ती कंपनी त्यांच्या कस्टमरला पासवर्ड चेंज करायला सांगू शकते. पण त्याच्यामधल्या किती लोकांनी पासवर्ड चेंज केले, याची पण एक संशयता सांगता येत नाही. ते एखाद्या इंडस्ट्रीज काय करतात, त्याला डिक्रिप्शन प्रोसेसला होण्याच्या अगोदर म्हणजे काय त्या डेटाला सेव्ह होताना एन्क्रिप्शन फॉर्मॅटमध्ये सेव्ह होतं. म्हणजे स्वतः कंपनीला स्वतः जर बघायचं असेल, तरी त्या डेटा बघता येत नाही. फक्त कस्टमरला डेटा बघता येतो. दुसरं कोणाला डेटा बघता येत नाही. अशा प्रकारच्या काही कॅपॅबिलिटीज ऑलरेडी सिस्टमने दिल्या आहेत. ओके, ओके. एक शेवटचा प्रश्न घेऊयात. तो म्हणजे आता कसं की आमच्यासारखे बरेच सामान्य लोक आहेत, ज्यांना हॅक झाल्यावर कळत नाही की आपला डिव्हाइस हॅक झाला आहे किंवा आता IoTमध्ये आपण बघतो की आता तर काय सगळेच स्मार्ट आहेत. फ्रीज आणि क्लीनर असेल किंवा सगळ्या गोष्टी स्मार्ट झाल्यात. सो नेमकं आपण आयडेंटिफाय कसं केलं पाहिजे किंवा आपल्याला डिव्हाइस वापरताना एखाद्या काही सायन्स येतील, तर ते कशा बघायच्या की आपल्याला कळेल की आपण हॅक झालेलो आहे आणि मग त्याच्यापुढे आपण कुठली प्रोसेस करू शकतो? बऱ्याच याच्यामध्ये क्वेश्चन एकदम सिंपल आहे. तर हा प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला हा प्रश्न आहे, का माझा मोबाईल हॅक होऊ शकतो का? मी हॅक आहे का? पण सांगण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगू इच्छितो, काही चायनीज फोन जे आहेत, 90% चायनीज फोन जे वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडतात, त्यांचे स्वतःचे इंटरनल ॲप्लिकेशन तेच डेटा चोरतात. म्हणजे तुमचा मोबाईलच ॲक्चुअली प्रॉब्लेमॅटिक आहे. जर बघायला गेलं तर. तुमचा डेटा ते बँकेचा डेटा चोरतात का? नाही. तुमची इन्फॉर्मेशन चोरतात का? नाही. ते काय चोरतात? तुम्ही काय सर्च करता हे चोरतात. तुम्ही बघितलं असेल 2013-14 नंतर डिजिटल इंडिया झाला, पण सिक्युअर डिजिटल इंडिया होणं बाकी राहिलं. त्याचं कारण काय? ते गव्हर्नमेंट नाही करू शकणार. ते तुम्हाला स्वतः करावं लागेल. तुम्हाला कुठेतरी आवर घालावं लागेल. तुम्हाला त्या प्रोसेस कटिबद्ध राहावं लागेल, की मला हे प्रोसेस नाही करायचंय. माझा आता तुमच्या प्रश्नाचं ॲन्सर द्यायचं झालं, तुमच्या मोबाईलमध्ये असणारे नंबर ऑफ ॲप्लिकेशन आहे. ते नंबर ऑफ जे गरजेचे नाही ते ॲप्लिकेशन काढा. दुसरं, तुमचा मोबाईल अपडेट आहे का? प्रत्येक वेळेस तो अपडेट मागतोय, पण तुम्ही अपडेट करत नाहीये. सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट त्याच प्रकारे म्हणजे मोबाईलच्याच प्रोसेसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे लिंक डाउनलोड करतात का? लिंकवरून काही डाउनलोड करतायत का? काही अनवॉन्टेड ॲप्लिकेशन जे प्ले स्टोअरवरून नाही आहे, जे Google Play Protect लावून सुद्धा ते सांगतंय. Google Play Protect नावाचं एक ॲप्लिकेशन आहे तुमच्या प्ले स्टोअरमध्ये. त्याच्यावर जाऊन तुम्हाला दिसतं का काय कोणतं ॲप्लिकेशन आहे जे मॅलवेअर आहे ॲक्चुअली, पण तरी पण तुम्ही अलाऊ केलंय कारण की तुम्ही प्ले प्रोटेक्ट बंद केलाय. तर त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता का तुम्ही हॅक आहात का नाही. आणि अनबिहेवियर म्हणजे अशा प्रकारचा मोबाईल ठेवलेला असताना अचानकपणे गरम होणे, हा एक प्रॉब्लेम हॅक होण्याची शक्यता जास्त दर्शवू शकतो. म्हणजे मी त्याला प्रोबॅबली कंडिशन 50-50 देऊ शकेल. मोबाईलचे बॅटरी खराब असणे आणि मोबाईल अचानक गरम होणे याच्यामध्ये फरक आहे. सो युजर्सला, व्ह्यूअर्सला त्या गोष्टी माहीत आहे का आपला सुद्धाचा मोबाईल जर असेल तर आपण काही डाउनलोड केलं आहे का रिसेंटली. पण तुम्हाला मला सांगण्यामध्ये
म्हणजे ही एकदम इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे का तुमचा मोबाईल हॅक झाला तर होणारे कॉन्सिक्वेन्सेस इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, जे की तुम्हाला अनुभवल्यानंतरच कळू शकेल. सो आम्ही ज्या गोष्टी बघितल्या इंडस्ट्रीमध्ये का बाबा हे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि त्याची पूर्ण जिंदगी चेंज झाली. त्या गोष्टीला न जाता हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर इतरांनाही तुम्ही शेअर कराल. त्यांना ह्या गोष्टी सांगाल का बाबा ह्या गोष्टी घडतायत आणि ह्या घडण्याच्या अगोदर आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून आपण शिकावं. म्हणून हा अनुभवांक आहे. तर ह्या अनुभवांकाच्या याच्यामध्ये असलेले सायबर सिक्युरिटीचे जे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण बऱ्याच प्रमाणात आपण सांगितले. त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, ते महत्त्वाचे पॉइंट्समध्ये मोबाईलमध्ये अनवॉन्टेड अशा गोष्टी दिसल्यावरती तुमच्या जवळचा कोणी पण टेक्निकल पर्सन आहे त्याला ह्या गोष्टी दाखवाव्यात. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा फेक कॉल आला, तर प्लीज सायबर क्राईम GOVवरती तुम्ही 101% रिपोर्ट कराल. पोलीस स्टेशनमध्ये जर तुमच्या रिलेटेड काही घटना घडली, तर त्याच मिनिटाला तुम्ही cybercrime.gov.in नावाच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता. 101% तुम्हाला तिथून रिस्पॉन्सेस भेटतील. पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला जाऊन तिथं रिस्पॉन्सेस भेटतील, कारण की पोलीस सतर्क आहेत त्या गोष्टींसाठी का आत्ता काय करायचं. एक मला अजून सांगायला आवडेल, मोबाईलच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स तुमचे घडतात, त्याच्यामध्ये जी शक्यता असते ती म्हणजे 2 वर्ष जुना असलेला मोबाईल, ओके, ज्याचं फर्मवेअर आता अपग्रेड होतच नाहीये. ते मोबाईल तुम्ही कचरा पेटीत टाकण्याच्या ऐवजी, दुसऱ्याला देण्याच्या ऐवजी स्वतः त्याला तोडून फेकणे हा एकमेव पर्याय आहे. बऱ्याच लोकं काय करतात, मोबाईलच्या रिलेटेड आपण बघितलं तर मोबाईलमध्ये इन्स्टॉल आपण हॅक झाला की नाही चेक करावं. पण आपला डेटा ज्या मोबाईलमध्ये आहे, आपण OLXवरती विकतो, आपण मित्राला देतो, आपण लहान मुलांना खेळायला देतो, बाबा हे घे. तर लहान मुलांपर्यंत ठीक आहे, पण तो दुसऱ्याला आपण देत असेल, जर त्याने रिकव्हर केला, त्याच्यामधले असलेले फोटो जर तुमचे असतील, तुमच्या फॅमिलीचे, तुमचे स्वतःचे पर्सनलमधले, तर तो डेटा तुमच्या विरुद्ध किंवा तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी यूज केला जाऊ शकतो. तुमचे फोटोज मॉर्फ होऊन तुमच्या फॅमिलीला सेंड केले जाऊ शकतात. त्याच्यामधले असलेले नंबर्स वगैरेपासून सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. हे सेम ॲज तुमच्या Google, Gmailसाठी पण ग्राह्य धरलं जातं. तर Gmail ID सुद्धा त्यात लॉग इन असतो. तो लॉग आउट करणे, तुमचा पासवर्ड चेंज करणे आणि पासवर्ड कंटिन्युअसली चेंज करत राहणे हा एकमेव पर्याय आहे. ओके. ओके. आज मला वाटतं प्रेक्षकांनाही बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आजचा एपिसोड खूप इन्साइटफुल होता. म्हणजे कसं आहे की हा एपिसोड ॲक्च्युली खूप, जसं स्टार्टिंगला मी सांगितले, खूप महिन्यापासून आम्हाला कव्हर करायचं होतं. कारण मोबाईल जे आपण रोज बघतो आणि सकाळी उठल्यावर फोन हातात असतो, झोपताना फोन पडतो, झोपताना इथंपर्यंत आपण डिव्हायसेस वापरतो. चारही ठिकाणी आपण स्मार्टवॉच घालतो. हे सगळं ह्या गोष्टींनी आपल्या आयुष्यावर खूप मोठा इम्पॅक्ट पाडलेला आहे. आपलं आयुष्य ज्या प्रकारे पॉझिटिव्हली चेंज केलं आहे, जर का हे डिव्हाइस कोणाच्या दुसऱ्याच्या हातात गेले, त्याची ऑथॉरिटी दुसऱ्याच्या हातात गेली, तर तो आपल्या आयुष्याचं काय करेल हो त्याचं नव्हताही करू शकेल. सो आज तुम्ही बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्यात. खूप इन्साइटफुल आजचा एपिसोड होता. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण सरांपर्यंत पोचूयात, म्हणजे कसं की आम्हाला सरांना पुन्हा बोलवता येईल आणि अजून नवीन तुमचे प्रश्न त्याच्यामध्ये घेता येतील. सो सर, आज तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि आम्हाला एक सायबर सिक्युरिटीबद्दल खूप छान, म्हणजे खूप इन्साइटफुल माहिती सांगितली. त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक यू सो मच.